नमस्कार. मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत. ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते. उलट बाजूने याप्रमाणे दिसते. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. ही वीण 8 ओळींची आहे. ही वीण विणण्यासाठी 4च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत. पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे. हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये. पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. पहिले 2 टाके, त्यातला दुसरा टाका हे पहा याप्रमाणे पहिल्यांदा सुलट विणायचा आणि त्यानंतर हा पहिला टाका जो आहे तो पुढून सुलट विणायचा आणि दोनही टाके काढून टाकायचे. त्यानंतरचे 2 टाके आत धागा घ्यायचा, पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, धागा बाहेर, पुढचा टाका सुलट विणायचा. त्यानंतर हे जे 2 टाके आहेत ते याप्रमाणे या सुईवर घ्यायचे. आता याचा क्रम बदलायचा आहे. दुसरा जो टाका आहे तो याप्रमाणे या सुईवर येईल आणि पाठीमागचा जो टाका आहे तो याप्रमाणे डाव्या सुईवर येईल. हे पहा याप्रमाणे, आणि हा पाठीमागचा टाका सुलट विणायचा. हे 4 टाक्यांचं रिपीटेशन पुन्हा पुन्हा विणत जायचं आहे. पहिले 2 टाके, त्यातला दुसरा टाका पाठीमागून पहिल्यांदा सुलट विणायचा, त्यानंतर पहिला टाका विणायचा, दोनही टाके काढून टाकायचे. नंतरच्या 2 टाक्यांमध्ये आत धागा घ्यायचा, पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, धागा बाहेर, पुढचा टाका सुलट विणायचा. हे 2 टाके डाव्या सुईवर पुन्हा घ्यायचे. यातला दुसरा टाका याप्रमाणे उजव्या सुईवर घ्यायचा आणि पाठीमागचा जो टाका आहे तो याप्रमाणे डाव्या सुईवर घ्यायचा. हा घेतलेला टाका पुन्हा सुलट विणायचा. हेच रिपीट करत जायचं आहे. शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. पहिली ओळ पूर्ण झाली. दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे. दुसरी ओळ सोपी आहे. सगळी ओळ पूर्ण उलट विणायची आहे. सगळे टाके उलट विणायचे. दुसरी ओळ, सगळे टाके उलट विणलेले आहेत. शेवटचा टाका एजिंगचा आहे. दुसरी ओळ पूर्ण झाली. तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला, सगळे टाके सुलट विणायचे आहेत. पूर्ण ओळ सुलट विणायची. तिसरी ओळ पूर्ण सुलट विणलेली आहे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. तिसरी ओळ पूर्ण झाली. चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे. ही ओळ सुद्धा दुसऱ्या ओळीप्रमाणे पूर्ण उलट विणायची आहे. सगळे टाके उलट विणायचे. चौथी ओळ पूर्ण झाली. पाचवी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. पहिली आणि 5वी ओळ विणायची एकसारखीच आहे, फक्त टाक्यांचा क्रम वेगळा असणार आहे. त्या 2 टाक्यांमध्ये आत धागा घ्यायचा, एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, धागा बाहेर, एक सुलट. त्यानंतर हे 2 टाके या सुईवर घ्यायचे, दुसरा टाका याप्रमाणे घ्यायचा, पहिला टाका याप्रमाणे येईल,
पहिला टाका पुन्हा सुलट विणायचा. हे 2 टाक्यांचं रिपीटेशन झालं. त्यानंतरच्या 2 टाक्यांचं रिपीटेशन दुसरा टाका पहिल्यांदा विणायचा पाठीमागून आणि पहिला टाका पुढून विणायचा. हेच 4 टाक्यांचं रिपीटेशन विणत जायचं आहे. पहिला उचलायचा, धागा बाहेर, नंतरचा सुलट विणायचा. या 2 टाक्यांचा क्रम बदलायचा आहे. दुसरा टाका याप्रमाणे येईल, पहिला टाका पुन्हा सुलट विणायचा. त्यानंतरचे 2 टाके, एक पाठीमागून सुलट, एक पुढून सुलट. शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. 5वी ओळ पूर्ण झाली. 6वी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. 6वी ओळ सुद्धा सोपी आहे. 4थ्या ओळीप्रमाणेच सगळे टाके उलट विणायचे आहेत. ही पूर्ण ओळ उलट विणायची आहे. 6वी ओळ पूर्ण झाली. 7वी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला. ही ओळ पण 3ऱ्या ओळीप्रमाणे सगळी सुलट विणायची आहे. सगळे टाके सुलट विणायचे. 7वी ओळ पूर्ण झाली. 8वी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला. ही शेवटची ओळ असणार आहे. पहिला टाका एजिंगचा आहे. ही सुद्धा ओळ 6व्या ओळीप्रमाणे पूर्ण उलट विणायची आहे. सगळे टाके उलट विणायचे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. 8वी ओळ पूर्ण झाली. याच 8 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन तयार होते. ही विणताना फक्त पहिल्या आणि 5व्या ओळीलाच व्हेरिएशन आहे. बाकी ओळी या साध्याच आहेत. ही विण 3D दिसते. ही विण बाळाचे स्वेटर्स, लेडीज स्वेटर्स, जॅकेटसाठी, स्कार्फसाठी, शालसाठी, ब्लँकेटसाठी, हेडबँड, टोपी, क्राफ्टसाठी वगैरे वापरता येईल. तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.